Hello students, welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 3, financial statement analysis. From that particular unit number 3, we will discuss on topic methods or tools of analysis. Let's see. Principal tools of analysis. There are 4 tools of analysis. One of that is comparative financial statement. Second one is common size statement. Third one is trend percentages and fourth one is ratio analysis. So there are 4 important tools of analysis. So in that particular video we will discuss on that 4 particular tools of analysis one by one. Okay. In the analysis of financial statement, the analyst has available a number of tools. In the analysis of financial statement, म्हणजे ज्यावेळी फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस केलं जात असतं, विश्लेषण केलं जात असतं, ते ॲनालिस्ट म्हणजे विश्लेषक, जो की फायनान्शियल स्टेटमेंटचं विश्लेषण करत असतो तो व्यक्ती हॅज अवेलेबल अ नंबर ऑफ टूल्स. हॅज अवेलेबल अ नंबर ऑफ टूल्स म्हणजे त्याच्यापुढे वेगवेगळे टूल्स असतात, म्हणजे जे की दिलेले आहेत. फ्रॉम विच त्यापैकी ही हॅज टू चूज बेस्ट सुटेड फॉर ही स्पेसिफिक पर्पज. आणि त्याला विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या टूलची आवश्यकता आहे त्या टूलचं तो काय करत असतो, सिलेक्शन करत असतो. मग तो कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट या टूलचं सिलेक्शन करेल किंवा कॉमन साईज स्टेटमेंटचं सिलेक्शन करेल, ट्रेंड पर्सेंटेज मेथडचं सिलेक्शन करेल किंवा रेशो ॲनालिसिसचं सिलेक्शन तो करेल. कशासाठी? विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. म्हणजे तो जो विश्लेषक आहे, तो जो ॲनालिस्ट आहे, तो ठरवणार आहे की आपल्याला कोणतं टूल निवडायचं आहे आणि आपल्याला कुठले बेनिफिशियल असणार आहे आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी. ओके, आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी किंवा आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या टूलची आवश्यकता आहे त्या टूलची तो काय करणार आहे, निवड करणार आहे. सो एक्सप्लेनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर टूल्स इज ॲज फॉलोज. सो फर्स्ट इज कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट्स. ओके, कंपॅरिझन मे बी इंट्रा फर्म कंपॅरिझन और इंटर फर्म कंपॅरिझन. म्हणजे आता तुलना करायची, आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटची तुलना करायची आणि तुलनात्मक पद्धतीनं आपल्याला काय करायचंय की तुलनात्मक पद्धतीनं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करायचं आहे. मग देर आर 2 मेथड्स ओके ऑफ कंपॅरिझन. One of that is intra-firm comparison and inter-firm comparison. 2 प्रकारे आपण तुलना करू शकतो. ओके, फर्स्ट इज दॅट intra-firm comparison. Under this process, comparison is made of the financial statements of the same firm. इंट्राफर्म म्हणजे काय की एकच ऑर्गनायझेशन आहे, एकच उद्योग संस्था आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करून कंपॅरिझन करायचं आहे. मग आता कंपॅरिझन कशासोबत करणार, एकच फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे, एकच ऑर्गनायझेशन आहे आणि तिथं काय करायचं आपल्याला, फायनान्शियल स्टेटमेंटचं कंपॅरिझन करायचंय. मग कंपॅरिझनसाठी बेस कुठला घेणार आहे आपण, तर in these statements figures for 2 or more periods are placed side by side to facilitate comparison and to ascertain the trend. म्हणजे आता काय करायचंय, कंपॅरिझन कशासोबत करायचंय. मग फॉर एक्झाम्पल आता वर्ष कुठलं आहे, आर्थिक वर्ष 21-22. सो आता कंपॅरिझन काय करायचंय, 19-20, 20-21 या दोन्ही वर्षाची जी फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे त्या दोन्हीचं कंपॅरिझन करून आपल्याला काय करायचंय, 21-22चं फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचंय. किंवा त्यावरून आपल्याला काय करायचंय, 21-22च्या फायनान्शियल स्टेटमेंट तयार करून 31 मार्चच्या नंतर आपल्याला त्याचं काय करायचंय, ॲनालिसिस करायचंय. म्हणजे कंपॅरिझन कशासोबत करायचंय, तर त्याच कंपनीचं पण वेगळ्या पिरियडचं फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं कंपॅरिझन आपल्याला या फायनान्शियल स्टेटमेंट सोबत करायचंय. जे फायनान्शियल स्टेटमेंट पाहून आपण काय करणार आहे, त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टर आहोत तर इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा जो आपण योग्य तो निर्णय घेणार आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे, तिला निर्णय घ्यायचा आहे, पण ती निर्णय घेण्यासाठी ती काय करते, फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करते. मग इंट्रा फर्म कंपॅरिझनमध्ये ती काय करणार आहे, तर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट पिरियड्स आर taken for a consideration.
वेगवेगळ्या पिरियडचं फायनान्शियल स्टेटमेंट ती काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. इन inter-firm comparison, under this process comparison is made of the financial statements of the different firms. These firms are two or more. दोन किंवा जास्त फर्म्स असतील, त्या दोन्ही फर्मचं किंवा त्या दोनपेक्षा जास्त असणाऱ्या फर्मचं आपल्याला काय करायचंय. फॉर एक्झाम्पल सपोज दॅट ए लिमिटेड कंपनी, बी लिमिटेड कंपनी. So, financial statement of A limited company and financial statement of B limited company and comparison of that particular both the financial statements of different companies. A लिमिटेडचं फायनान्शियल स्टेटमेंट आहे, बी लिमिटेडचं फायनान्शियल स्टेटमेंट आहे आणि त्या दोन्हीचं काय करायचं आपल्याला, कंपॅरिझन करायचं आहे. फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ ए लिमिटेड कंपनी टू बी लिमिटेड कंपनी. ओके, अशा प्रकारे इंटरफर्ममध्ये. सो हा आपला झाला पहिला पॉईंट. या पहिल्या पॉईंटमध्ये आणखी कोणती गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची, तर कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट अँड कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. सो लेट्स सी, अ कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शोज द ॲब्सोल्यूट फिगर फॉर 2 or more पिरियड्स. ओके, इथं इन्कम स्टेटमेंट सुद्धा कुठली विचारात घ्यायची आहेत, की वेगवेगळ्या पिरियडची. सेम कंपनी आहे, वेगवेगळ्या पिरियडची विचारात घ्यावी लागतील. किंवा जर इंटरफर्म करत असलो आपण तर आपल्याला काय करायचे, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची काय करायचे, इन्कम स्टेटमेंट विचारात घ्यायचे आहे. अ कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शोज ॲब्सोल्यूट फिगर फॉर 2 or more पिरियड्स, द ॲब्सोल्यूट चेंज फ्रॉम वन पिरियड टू अनादर. म्हणजे मागच्या वर्षी काय होतं आणि यावर्षी त्याच आयटममध्ये काय चेंज झालेला आहे. ओके, इन्कम स्टेटमेंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण म्हणतो, पण डेबिट साईड आपण विचारत घेऊया. मग डेबिट साईडला कुठला बॅलन्स आहे, टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. मग 19-20ला टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती होतं, 2000 रुपये. ओनली डेप्रिसिएशन 2000 रुपये. 20-21ला किती झालं, डेप्रिसिएशन किती झालं, 3000 रुपये झालं. ओके, म्हणजे काय झालं, कंपॅरिझन आपण केलं आणि आपल्या लक्षात आलं की 19-20ला 2000 डेप्रिसिएशन होतं आणि 20-21ला 3000 झालं, म्हणजे डेप्रिसिएशन 1000 वाढलं. मग यावर्षी काय होऊ शकतं, जर 19-20ला 2000 होतं, 20-21ला 3000 झालं, मग 21-22ला काय होऊ शकतं, ते 4000 होऊ शकतं. म्हणजेच काय करतोय आपण, त्या दोन्हीचं कंपॅरिझन करतोय. वेगवेगळ्या पिरियडच्या इन्कम स्टेटमेंटचं कंपॅरिझन करून आपण यावर्षीचं इन्कम स्टेटमेंट तयार करतोय किंवा त्यामध्ये अमाउंट्स किंवा फिगर्स आपण मेन्शन करतो. द ॲब्सोल्यूट चेंज फ्रॉम वन पिरियड टू अनदर. द चेंज मे इफ नेसेसरी बी एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज इन्स्टेड ऑफ इन ॲब्सोल्यूट फिगर. However, the items of incomes and expenses should be considered together while interpreting the increase or decrease. म्हणजे आता काय करायचं बघा, the change may, if necessary, be expressed in percentage instead of in absolute figure. काही वेळेला काय केलं जातं की फिगर्सच्या ऐवजी आपण काय करत असतो, तो जो चेंज आपल्याला दर्शवायचा आहे तो आपण पर्सेंटेजमध्ये दर्शवत असतो. म्हणजे यावर्षी काय झालं, 10% डेप्रिसिएशन झालं. 19-20ला 10% डेप्रिसिएशन झालं. 20-21ला 15% डेप्रिसिएशन झालं. म्हणजेच काय झालं, 5% डेप्रिसिएशन वाढलं. ओके, म्हणजे काय, इथं आपण पर्सेंटेजमध्ये, म्हणजे फिगर्सच्या ऐवजी आपण पर्सेंटेजमध्ये सुद्धा ते डेप्रिसिएशन किंवा ते जे पर्टिक्युलर आयटम असेल तो आपण दाखवू शकतो. हावेवर द आयटम्स ऑफ इन्कम्स अँड एक्सपेन्सेस शुड बी कन्सिडर्ड व्हाय इंटरप्रेटिंग द इन्क्रीज ऑर डिक्रीज. ज्यावेळी आपण इंटरप्रिटेशन करत असतो, ज्यावेळी आपण विश्लेषण करत असतो, त्यावेळी आपण काय करत असतो, कन्सिडरेशन करत असतो. कशाचं, इन्कम आणि एक्सपेन्सेस या दोन गोष्टींचं कन्सिडरेशन करत असतो. आणि इन्क्रीजमेंट झालेली आहे की डिक्रीजमेंट झाली, इन्क्रीज झालंय का डिक्रीज झाले, या गोष्टी आपण काय करत असतो, इन्कम स्टेटमेंटमध्ये कंपॅरिझन करत असतो. कारण आपण जे बघतोय ते कोणता आहे पॉईंट पहिला, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, then next is comparative balance sheet. Balance sheet as on 2 or more different dates are compared to ascertain changes in the asset and liability. इथं काय करायचंय, दोन पिरियडच्या बॅलन्स शीट घ्यायच्या आहेत. 19-20ची घेतली, 20-21ची घेतली. ओके, मग 19-20 मध्ये काय, आपल्याला दोन गोष्टी कन्सिडर करायच्या, असेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीटच्या महत्त्वाच्या दोन गोष्टी कुठल्या, असेट अँड लायबिलिटी. मग 19-20च्या असेट बघितल्या, 20-21च्या असेट बघितल्या, त्या दोन्हीचं कंपॅरिझन केलं. नंतर परत काय केलं, आणखी 20-21ची असेट आहे, 20-21च्या लायबिलिटीज आहेत,
19-20च्या लायबिलिटीज आहेत, त्या दोन्हीचं कंपॅरिझन केलं, म्हणजे असेटचं कंपॅरिझन केलं, लायबिलिटीचं कंपॅरिझन केलं, आणि त्यावरून काय झालं, त्याला काय म्हणतो आपण फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. That is decrease or increase in the assets and liabilities. Comparison is useful in studying the trends of enterprise. म्हणजे विशिष्ट प्रकारची जी एंटरप्राइज आहे, उद्योग आहे, त्या उद्योगाचा जर आपल्याला व्यवस्थितपणे कंपॅरिझन थ्रू स्टडी करायचा असेल तर त्यासाठी ही मेथड ही बेस्ट असणार आहे. ओके, देन सेकंड पॉइंट इज कॉमन साईज स्टेटमेंट. ओके, सेकंड टूल आपण बघतोय, सेकंड मेथड बघतोय, कॉमन साईज स्टेटमेंट. It is type of comparative financial statement in which each item of the financial statement is expressed as a percentage of the appropriate total. Common size statement. It is a type of comparative finance. म्हणजे comparative financial statement चा हा एक टाइप असणार आहे in which ज्यामध्ये each item of the financial statement is expressed as a percentage. यामध्ये जे फायनान्शियल स्टेटमेंटचे आयटम्स असणार आहेत ते पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केले जाणार आहेत. द अप्रोप्रिएट टोटल इज टेकन ॲज 100%. आणि अप्रोप्रिएट टोटल आपण काय कन्सिडर करणार आहे ॲज 100%, अँड ईच आयटम इज शोन ॲज अ प्रपोर्शन ऑफ दिस 100%. 100% म्हणजे पर्सेंटेजचा साईन आपण तिथं करणार आहे. ॲज 100% म्हणून काय करणार आहे आपण, ते अप्रोप्रिएट टोटल आपण काय करणार आहे, शो करणार आहे. Such a statement is also known as 100% statement. त्यामुळे या स्टेटमेंटला 100% स्टेटमेंट म्हटलं जातं किंवा वर्टिकल अनालिसिस म्हटलं जातं. आता देर आर टू टाइप्स ऑफ अनालिसिस. वन ऑफ दॅट इज वर्टिकल अनालिसिस अँड सेकंड वन इज हॉरिझॉन्टल अनालिसिस. सो कॉमन साईज स्टेटमेंट काय असणार आहे, इट इज अ वर्टिकल अनालिसिस. It should be noted that when a comparative statement is prepared for a number of years to show the trend, it's known as horizontal analysis. आता horizontal analysis कशाला म्हणायचं, it should be noted that when a comparative statement is prepared for a number of years to show the trend, म्हणजे वेगवेगळ्या नंबर ऑफ इयर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वर्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पिरियड्स आहेत, कालावधी आहेत, आणि ते कालावधीचं शोईंग करण्यासाठी ज्या पद्धतीचं अनालिसिस केलेलं असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हॉरिझॉन्टल अनालिसिस. A common size statement may be prepared for balance sheet as well as income statement. यामध्ये सुद्धा बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट आपल्याला काय करायचंय, विचारात घ्यायचं आहे. बघा मग कॉमन साईज बॅलन्स शीट. In common size balance sheet, each item of asset is shown as a percentage of total asset, and each item of liability and capital is shown as a percentage of total liability and capital, which is the same as total asset. In other words, the total of the assets and also that of liabilities and capital is taken as 100%, and each item appearing on asset side as well as liabilities side is shown as a proportion of total of 100. म्हणजे पर्सेंटेज बेसिसवरती आपल्याला सगळे आयटम्स घ्यायचे आहेत. असेट साईडमध्ये किती पर्सेंटेज आहेत, म्हणजे ही असेट आहे 5%न काय झालेली आहे, वाढलेली आहे. ही असेट आहे 5%न डिक्रीज झालेली आहे, कमी झालेली आहे. सो अशा प्रकारे पर्सेंटेज वाईज काय करायचं इथं आपल्याला बॅलन्स शीटमध्ये शो करायचं आहे, आणि त्याचा बेस किंवा त्याचं प्रपोर्शन किती असणार आहे, 100. ओके, देन कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट. This statement is similar to common size balance sheet. Common size balance sheet सारखंच हे इन्कम स्टेटमेंट असणार आहे. In the common size income statement, total sales figure is taken as 100% and each item is then calculated as percentage of sales. काय करायचं, बेस किती घ्यायचं इथं 100%, म्हणजे जे आपण पर्सेंटेज काढत आहोत प्रत्येक गोष्टीचे त्याची टोटल किती आली पाहिजे, 100% आली पाहिजे. ओके, किंवा 100%च्या तुलनेत आपल्याला काय करायचंय, त्या पर्टिक्युलर गोष्टीचं कंपॅरिझन करून इन पर्सेंटेज, इन्क्रीजमेंट झालेली असेल तर इन्क्रीजमेंट दाखवावी लागेल, डिक्रीजमेंट झालेली असेल तर डिक्रीजमेंट दाखवावी लागेल. म्हणजेच काय, इन्क्रीजमेंट म्हणजे वाढ होत असेल, डिक्रीजमेंट म्हणजे घट होत असेल, हे सगळं इन पर्सेंटेज फॉर्म. म्हणजे कंपॅरेटिव्ह आणि कॉमन साईज हा कंपॅरेटिव्हचाच प्रकार आहे. पण कॉमन साईजमध्ये लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळी कॉमन साईज बॅलन्स शीट तयार करतोय किंवा ज्यावेळी कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट तयार करतोय, बेस काय घ्यायचा आहे, प्रपोर्शन काय घ्यायचं आहे, 100%, आणि ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला शो करायचं आहे. देन थर्ड इम्पॉर्टंट मेथड इज
Trend percentages. Trend percentages is a technique of studying financial statement of a company over a number of years. वेगवेगळ्या वर्षांचं जर आपल्याला काय करायचं आहे, फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करायचं आहे, तर हे बेस्ट टेक्निक असणार आहे. कोणतं? ट्रेंड पर्सेंटेजेस. अंडर दिस मेथड अ रिप्रेझेंटेटिव्ह इयर इज सिलेक्टेड ॲज अ बेस इयर. रिप्रेझेंटेटिव्ह इयर म्हणजे जे इयर आपण काय केलेलं आहे, महत्वाचं इयर आहे, ज्या इयरचं आपल्याला ट्रान्झॅक्शन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत, त्या इयरला रिप्रेझेंटेटिव्ह इयर असं म्हटलं जातं आणि इट इज सिलेक्टेड ॲज द बेस इयर. And the values of items in base year are assumed to be 100. आणि त्या बेस इयर मध्ये असणाऱ्या ज्या व्हॅल्यूज असणार आहेत त्यांना किती गृहीत धरायचे? assumed to be 100. Then the relationship of each item in the subsequent years is expressed as a percentage of the same item in the base year. Then the relationship of each item, प्रत्येक घटकाचा, प्रत्येक आयटमचा काय करायचं आपल्याला? सहसंबंध इन द सबसिक्वेंट इयर्स इज एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ सेम आयटम इन द बेस इयर. एक्सप्रेस करायचं आहे, शो करायचं आहे ॲज अ पर्सेंटेज म्हणून तिथं काय करायचं आपल्याला? शो करायचं आहे ऑफ द सेम आयटम इन द बेस इयर. बरोबर. बेस इयर मध्ये आपल्याला काय करायचंय? त्याचं बेस इयर मध्ये असणारा आयटम आणि तो आयटम यांचं आपल्याला काय करायचंय? एक्सप्रेशन करायचं आहे विशिष्ट प्रकारचं. देन द रिलेशनशिप ऑफ ईच आयटम इन द सबसिक्वेंट इयर म्हणजे सबसिक्वेंट इयर मध्ये असणारा आयटम आणि बेस इयर मध्ये असणारा आयटम यांचं आपल्याला काय करायचंय? पर्सेंटेज एक्सप्रेशन करायचंय. दिस मीन्स when an item is expressed as 100, all other values expressed in terms of the base year will reflect in trend upward and downward in relation to 100. म्हणजे ज्या आपण काय करतोय बघा, दोन गोष्टींचं आपण कंपॅरिझन करतोय. ओके, दोन गोष्टींचं, एक तर सबसिक्वेंट इयर असणार आहे आणि दुसरं बेस इयर असणार आहे. ओके, मग आता आपण काय करणार आहे? सबसिक्वेंट इयर आहे, बेस इयर आहे. मग जशा पद्धतीनं एका इयरमध्ये चेंज होतील तशा पद्धतीनं दुसऱ्या इयरमध्ये चेंज झाले पाहिजेत. दिस मीन्स वेन अन आयटम इज एक्सप्रेस्ड ॲज 100, ऑल अदर व्हॅल्यूज एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ द बेस. मग सबसिक्वेंट इयरमध्ये आपण काय केलंय? एक्सप्रेस केलेलं आहे ॲज 100. सो आता बेस इयरमध्ये काय झालं पाहिजे? रिफ्लेक्ट ट्रेंड झाला पाहिजे. 100च्या प्रपोर्शनमध्ये सगळ्या अमाऊंट काय झाल्या पाहिजे? चेंज झाल्या पाहिजे. मग काही अमाऊंट अपवर्ड होतील किंवा काही अमाऊंट डाऊनवर्ड होऊ शकतात इन रिलेशन टू 100च्या रिलेशनमध्ये. Any year may be taken as a base, but generally the starting or initial year is taken as a base year. Initial year is taken as a base year. Trend percentages may be used for both balance sheet and profit and loss account. Trend percentage कुठे वापरलं जातं? Trend percentage may be used for both. बॅलन्स शीटसाठी पण वापरलं जाऊ शकतं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी सुद्धा ट्रेंड पर्सेंटेजेस हे टूल वापरलं जाऊ शकतं. देन लास्ट पॉइंट इज रेशो एनालिसिस. रेशो एनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, मोस्ट इम्पॉर्टंट टूल which selected by many analysts. ओके, रेशो अनालिसिस हे विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. जास्तीत जास्त विश्लेषक रेशो अनालिसिसचा वापर करत असतात. रेशो अनालिसिस या मेथडचा वापर करत असतात. कशासाठी? तर फायनान्शियल स्टेटमेंटचा अनालिसिस करण्यासाठी. रेशो इज सिम्पली वन नंबर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अनदर नंबर. इन अदर वर्ड्स, रेशो एक्सप्रेस मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन वन नंबर अँड अनदर नंबर. दोन नंबरचं मॅथमॅटिकल रिलेशन दाखवणारं जे अनालिसिस आहे त्याला रेशो अनालिसिस म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल, द रेशो ऑफ 200 इज एक्सप्रेस्ड ॲज 2:1. ओके, रेशो आपण दाखवतोय 200 to 100. मग 200 भागिले 100 करायचं, किती येणार? 2/1 म्हणजेच काय? 2:1 और ॲज 2. मग 2/1 किती येतं? 2. So 2 म्हणतो. Thus a ratio is calculated by dividing one figure into another figure. For example, याच्यामध्ये रेशो आपण कुठले कन्सिडर करणार? रेशो
Gross profit and sales. Gross profit divided by sales. Net profit and sales. Net profit divided by sales. Current asset and liability. Current liabilities. So it is shown as current asset divided by current liabilities. So there are some examples are given for ratio analysis. Ratio analysis is the most important topic. Okay. Regarding investors. Ratio analysis is the most important method regarding investors, regarding such many analysts which analyze the financial statements of firms. म्हणजे फर्मचं फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करण्यासाठी ज्या मेथड्स वापरल्या जातात 4 मेथड्स त्यापैकी जास्तीत जास्त महत्त्वाची समजली जाणारी मेथड असणार आहे रेशो अनालिसिस. या रेशो अनालिसिसवरती जे काही फॉर्म्युलाज असणार आहेत ते फॉर्म्युलाज तुम्हाला ॲज अ PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केले जातील. ओके, ठीक आहे. मग अशा पद्धतीनं हा सेशन आपला कंप्लीट झालेला आहे. इफ any queries regarding that particular session, mention your queries in comment box. Okay, thank you.